हॅलो विद्यार्थी मित्र, आज आपण या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट फर्स्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट, चॅप्टर नंबर 7, विज्ञान भाग 1, प्रकरण क्रमांक 7, लेन्सेस या भागाला सुरुवात करत आहोत. लेन्सेस ज्याला आपण भिंग असे म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला एकूण पॉईंट पाहिजेत. पहिला पॉईंट दिलेला आपल्याला लेन्सेस ज्याला आपण भिंगे असे म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट दिलेले आपल्याला रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड द लाईट, अपवर्तीत किरणांचे रेखन. नंतर पुढे साइन कन्व्हेन्शन ज्याला आपण चिन्ह संकेत असे म्हणतो. नंतर नंबर 4चा पॉईंट दिला वर्किंग ऑफ ह्युमन आय अँड लेन्स, मानवी नेत्रगोल आणि त्याचे भिंगाचे कार्य. त्याच्यानंतर पुढे डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स, डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, दृष्टीदोष आणि त्यावरील उपाय. त्याच्यानंतर पुढे युजेस ऑफ लेन्सेस. असे एकूण आपल्याला 6 पॉईंट या प्रकरणामध्ये सगळे पाहिजे आहे. ते 6 पॉईंट पाहिले म्हणजे आपलं हे प्रकरण संपते. अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. कॅन यू रिकॉल, तो भाग आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पुढच्या भागाला आपण सुरुवात करतो. लेन्सेसमध्ये काय माहिती दिली आहे ती पाहूया आपण. लेन्सेस, यू मस्ट हॅव सीन द लेन्सेस यूज इन डे टू डे लाईफ. आपण दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात येणारे भिंगे तुम्ही पाहिलेली असतील. सम एक्झाम्पल्स आर, द लेन्सेस आर यूज बाय ओल्ड पर्सन्स फॉर रीडिंग. लेन्स एम्बेडेड in the front door of the house. The lens which the watchmaker म्हणजे घड्याळाची अटॅचेस टू हिज आईज etc. आता इथे आपल्याला ही दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारी जी काही भिंग जे आहे ते भिंगाचे उपयोग दिले आहेत. वृद्ध माणसे जे आहे ते वाचण्यासाठी भिंगांचा वापर करतात. घराच्या प्रवेशद्वाराला नेत्रगोल बसवलेले असते, ज्याला आपण डोअर लेन्स असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे घड्याळची दुरुस्तीसाठी कारागीर जो आहे तो कारागीर काय करतो, डोळ्याला लावलेले एक उपकरण असते. अशा उपकरणांमध्ये भिंगांचा वापर केलेला असतो. लेन्सेस आर यूज इन स्पेक्टेकल्स. आता इथे महत्त्वपूर्ण घटक आपल्याला पुन्हा मिळालेला आहे. तो महत्त्वपूर्ण घटक आपण इथे हायलाईट करूया. लेन्सेस, they are also use the telescope as we have learned in the previous standards. टेलिस्कोप म्हणजे त्याला आपण दुर्बीण असं म्हणतो. म्हणजे लेन्सेसचा वापर कुठे केला गेला तर लेन्सेस चष्म्यामध्ये लेन्सेसचा वापर केलेला असतो. याशिवाय भिंग वापरून दुर्बिणी तयार केल्या जातात. हे आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे, म्हणजे पाठीमागे त्याची तयारी केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे लेन्स इज ए ट्रान्सपरंट मीडियम बाउंड बाय 2 सरफेसेस. अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन. आता ही फिल इन द ब्लँकसाठी विचारली जाऊ शकते. महत्त्वपूर्ण लाईन आहे. The lens which has 2 spherical surfaces which are puffed up outwards is called as convex or double convex lens. आता इथे याच्यामध्ये काय माहिती दिलं, भिंग हे 2 पृष्ठभागांनी युक्त पारदर्शक माध्यम आहे. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय किंवा बाहेरच्या फुगीर बाजूने किंवा द्विबहिर्वक्र किंवा द्विहेरी बहिर्वक्र भिंग असं म्हटले जाते. म्हणजे त्याच्यामध्ये तो जो भाग जो आहे त्याचे भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग जे आहे त्याच्यामध्ये एक कॉन्व्हेक्स असतो तर किंवा डबल कॉन्व्हेक्स असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स म्हणजे त्याला आपण बहिर्वक्र असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला येतो आपण, धिस लेन्स इज थिकर नियर द सेंटर ॲज कम्पेअर्ड टू द एडेजेस. आता हे कॉन्व्हेक्स लेन्स जे आहे, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय, त्याच्या दोन्ही बाह्य भाग जे असतात ते कसे असतात, फुगीर असतात. तर ह्या ठिकाणी इथे आपल्याला लेन्सच्या बाबतीत माहिती दिलेली आहे. तिथे तो पप अप आउटवर्ड्स असं म्हटले. म्हणजे काय, तिथे बाहेर आलेला भाग, त्याचा बाहेरचा फुगवटा, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो.
कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय, बहिर्वक्र भिंग. तर त्याच्यामध्ये नेमकं बहिर्वक्र भिंग म्हणजे नेमकं काय, दिस लेन्स इज थिकर नियर द सेंटर ॲज कम्पेअर्ड टू द एडजेस. म्हणजे त्याच्या किनारी जे असतील त्या किनारीपेक्षा मधला भाग जो असतो तो फुगीर असतो. इथे आपल्याला दाखवलेला पहा, हा मधला भाग जो आहे तो हा फुगीर असतो आणि कडेच्या किनारी जे असतात त्या पातळ असतात. त्याच्यानंतर पुढे द लेन्स विथ द बोथ सरफेसेस स्फेरिकल ऑन द इनसाइड इज कॉल्ड एज कॉन्केव और डबल कॉन्केव लेन्स. आता त्याच्यामध्ये कॉन्केव आणि डबल कॉन्केव म्हणजे अंतर्वक्री आणि किंवा अंतर्वक्री असे, की त्याच्यामध्ये दिस लेन्स इज थिनर ॲट द सेंटर ॲज कम्पेअर्ड टू द एडजेस. संपूर्ण याच्यामध्ये काय माहिती दिली पहा, तर लेन्स ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला ते लेन्स जर अशा पद्धतीचं असेल काय, की त्याच्यामध्ये जर आपण त्याचा बाहेरचा म्हणजे किनारी जर त्याच्या पातळ असतील आणि मधला भाग जर फुगीर असेल तर त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो, किंवा त्याला आपण डबल कॉन्व्हेक्स असं लेन्स असं म्हणतो. आणि जर त्याच्या किनारी जर जे आहेत त्या जाड असतील आणि मधला भाग जर पातळ असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अंतर्वक्र भिंग असं म्हणतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्केव लेन्स असं म्हणतो. कॉन्केव लेन्स हे लक्षात ठेवा. म्हणजे कॉन्केव लेन्स जे आहे ते याला पण म्हणायचे कॉन्केव लेन्स, आणि इथे झाले कॉन्व्हेक्स लेन्स, की त्याचे दोन्ही पृष्ठभाग जे असतात ते फुगीर असतात. म्हणून डबल कॉन्व्हेक्स असं म्हटले, किंवा एक भाग फुगीर असतो त्याला कॉन्व्हेक्स असं म्हटलं. मग कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र. आणि ह्या याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचे, तर आपल्याला कॉन्केव आहे की कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स जे असतो ते मध्यभागी फुगीर असते आणि कडेला जाड असते. आणि अंतर्वक्र भिंग जे असतं ज्याला आपण कॉन्केव लेन्स असं म्हणतो, ते अंतील बाजूला मध्यभागी जे असं पातळ असं किनारी जाडे असतात. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही चपाती लाटता पण तिथे त्या चपातीच्या किनारी जर जाड झाल्या आणि मधला भाग जो आहे तो पातळ झाला तर तिथे अंतर्वक्र चपाती तयार झाली असं आपण म्हणूया. आणि जर त्याचा किनारी जर ज्या आहे त्या पातळ आहेत परंतु मधला भाग जाड झाला तर मग ते कॉन्व्हेक्स चपाती. म्हणजे एकदम साधं उदाहरण. त्या पद्धतीने आपल्याला हे लक्षात घेता येईल की ज्याचे पृष्ठभाग जे असतो, मधला भाग जो असतो तो फुगीर असतो त्याला कॉन्व्हेक्स असं म्हणायचे, आणि मधला भाग जर पातळ असेल तर त्याला काय म्हणायचे, कॉन्केव म्हणायचे. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे डिफरंट टाइप्स ऑफ लेन्सेस आर शोन इन फिगर 7.2. The a ray of light gets reflected twice while passing through the lens. Once the while entering the lens, once while emerging from the lens. The direction of the rays changes because of these refraction. Both the surfaces of the most lenses are द पार्ट्स ऑफ द स्पियर. आता इथे काय दिले आपल्याला माहिती, काय सांगितली की संपूर्ण याच्यामध्ये आपण जो भाग घेतला आता त्याच्यामध्ये आकृती 7.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला भिंगाचे प्रकार पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार घेतला पहा. इथे आपल्याला पहिला प्रकार जो दिला आहे त्या पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला हा जो भाग दाखवलेला आहे म्हणजे पहिलं लेन्स दाखवले त्याला आपण बाय कॉन्व्हेक्स असं म्हटलं. बाय कॉन्व्हेक्स म्हणजे ज्याला आपण बहिर्वक्री असं म्हणतो. इथे बाय कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्री भिंग दाखवलेले. त्याच्यानंतर दुसरं दाखवलेले आपल्याला जे पॅलॅनो कॉन्व्हेक्स म्हणजे एक त्याचा पृष्ठभाग जो असतो तो बहिर्वक्र असतो आणि एक पृष्ठभाग जो असतो तो सपाट असतो, त्याला आपण समतल बहिर्वक्री असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे इथे दुसरं दिलेलं आहे आपल्याला पॉझिटिव्ह मेनिस्कस ज्याला आपण काय म्हणतो त्याला पण अंतर्वक्री बहिर्वक्र असं म्हणतो. इथे आपल्याला दुसरं दिले बाय कॉन्केव म्हणजे त्याला आपण अंतर्वक्री असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे पॅलेनो कॉन्केव ज्याला आपण समतल अंतर्वक्री असे म्हणतो. आणि नंतर पुढे नेगेटिव्ह मेनिस्कॉस म्हणजे त्याला आपण बहिर्वक्री अंतर्वक्री असं म्हटलं. म्हणजे त्याचे दोन्ही पृष्ठभाग, एक पृष्ठभाग बहिर्वक्र असतो, एक अंतर्वक्र असतो. इथे आपल्याला एक पृष्ठभाग सपाट दिलेला आहे, एक पृष्ठभाग अंतर्वक्र आहे. इथे दोन्ही पृष्ठभाग जे आहेत ते कसे दाखवलेले आहेत, ते दोन्हीही आतमधील बाजूला झुकलेले आहेत असे त्याला पण बायकॉन्केव असं म्हणतो. असे एकूण भिंगाचे प्रकार दिले. त्याच्यानंतर इथे आपल्याला याच्यामध्ये काय म्हटलं, ए राईट रे गेट रिफ्लेक्टेड ट्वाइस व्हाईल पासिंग थ्रू द लेन्स, वन्स व्हाईल एंटरिंग इन द लेन्स अँड वन्स व्हाईल इमर्जिंग फ्रॉम द लेन्स. म्हणजे ज्यावेळेला प्रकाशकिरण त्या भिंगावरती पडतात त्यावेळेला भिंगात आतमध्ये जाताना आणि भिंगातून बाहेर पडताना असे 2 वेळा अपवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे काय होते, किरणांची दिशा बदलते. द डायरेक्शन ऑफ द रेज चेंजेस बिकॉज ऑफ दिस रिफ्रॅक्शन. आणि त्याच परिणामामुळे किरणाची दिशा बदलली जाते. त्याच्यानंतर पुढे बोथ द सरफेसेस ऑफ द मोस्ट लेन्सेस आर द पार्ट्स ऑफ द स्पियर्स. म्हणजे त्यापैकी प्रत्येक पृष्ठभाग हा एक संपूर्ण गोलाचा पृष्ठभाग असतो हे सिद्ध होते. त्याच्यानंतर तिथे भिंग हा गोलाचा पृष्ठभाग असं हे कसं सिद्ध होते ते आपल्याला इथे आकृतीच्या माध्यमातून दिलेलं आहे. आता इथे पहा, जर आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा जर विचार केला तर कॉन्व्हेक्स लेन्स कसं तयार होतं पहा. इथे आपल्याला हा एक गोलाकार भाग दिलेला आहे आणि दुसरा हा एक गोलाकार भाग दिलेला आहे. असे 2 गोल दिलेले आहेत. त्या 2 गोलांचा पृष्ठभाग, त्या 2 गोलांचा संयोग
म्हणजे तिथे आपल्याला काय म्हणता येणार की त्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स तयार होते. तिथे आपल्याला हा एक भरून काढलेला भाग तिथे आपल्याला तो हा जो भाग जो आहे हा इथे आपल्याला दाखवलेला भाग जो आहे तो काय होणार आहे, तिथे आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स तयार झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स तयार होतो. आणि दुसरा जो भाग आहे की ते हा एक गोल दाखवलेला आपल्याला वर्तुळ दाखवलेला आहे. तर हा गोलाचा हा एक स्पियर आहे आणि नंतर दुसरा हा एक स्पेअर आहे. दोन्ही लहान मोठ्या आकाराचे आहेत, पण दोन्ही सारख्याच आकाराचे नाही आहेत. आणि इथे त्याचा एक संयोग भाग दाखवलेला आपल्याला संयुक्तित. त्याचं इथे हा जो भाग दाखवला हा छायांकित भाग जो दिसतो आपल्याला तो छायांकित भाग म्हणजे हे झालं त्याचं कॉन्केव्ह लेन्स आणि हे झालं कॉन्व्हेक्स लेन्स. असे दोन लेन्सेस जे आहेत ते कशा पद्धतीने तयार होतात हा भाग आपण आकृतीच्या माध्यमातून इथं पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे द क्रॉस सेक्शन ऑफ द कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्सेस आर शोन इन द पार्ट अँड ए अँड बी ऑफ फिगर 7.3. The surface mark as 1 is the part of the sphere S1 and the surface second is the part of the sphere second. आता इथे आपल्याला S1 आणि S2 असे लेबलिंग केलेले पहा. त्याच्या याच्यातून तयार झालेला हा भिंगाचा मधला जो भाग आहे तो त्याचा संयोग म्हणजे त्याला आपण कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे इथे आता पुढच्या महत्त्वपूर्ण भागाकडे येतो आपण. अत्यंत महत्त्वपूर्ण भाग त्याच्यामध्ये काय दिलं आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर ज्याला आपण काय म्हणतो वक्रता केंद्र. सेंटर ऑफ कर्वेचर वक्रता केंद्र. त्याच्यामध्ये काय माहिती दिली ती पाहूया आपण. सेंटर ऑफ कर्वेचर सी ने दाखवला जातो. सेंटर ऑफ द सेंटर्स ऑफ द स्पेअर्स हुज द पार्ट फ्रॉम द सर्फेसेस ऑफ ए लेन्स आर कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ कर्वेचर्स ऑफ लेन्सेस. आता इथे त्या याच्यामध्ये भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा पृष्ठभाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. म्हणजे आता भिंगाचा पृष्ठभाग जो आहे त्या भिंगाचा पृष्ठभाग म्हणजे आता कोणता, इथे आपण एक हे स्फिअर घेतला, त्याच्यानंतर हा दुसरा घेतला पण त्याच्यामध्ये ह्या दोन याचा जर आपण विचार केला, मी आता एक लहान एक मोठं घेतो, दोन्ही सारखीच घेत नाही. इथे हे भिंग तयार झालं, ह्या भिंगाचा आपले हा जो गोल जो आहे त्याचा सेंटर इथे झाला आणि हा दुसऱ्या याचा सेंटर झाला. ही जी काही सेंटर जे आहेत म्हणजे हा इथे सेंटर मी आता थोडासा मोठा करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि नंतर पुढे याचं सेंटर हे झालं. आता इथे आपल्याला सांगते सेंटर ऑफ द स्पेअर्स हुज द पार्ट ऑफ द सर्फेसेस ऑफ द लेन्सेस आर कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ कर्वेचर्स ऑफ लेन्स. म्हणजे इथे भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा पृष्ठभाग आहे त्या गोलाच्या केंद्रांना काय म्हणतात, वक्रता केंद्र असे म्हणतात, ज्याला आपण मराठीमध्ये वक्रता केंद्र असं सेंटर ऑफ कर्वेचर. मग सेंटर ऑफ कर्वेचर इथे C1 झाला, हा एक भाग झाला. त्याच्यानंतर पुढे इथे हा एक C1 आणि हा C2 असे दोन सेंटर ऑफ कर्वेचर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे दाखवल्याप्रमाणे C1 आणि C2 आर द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ ए लेन्स. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. पुढचं जे आता ही जी लाईन जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, पुन्हा हायलाईट करायची आहे. ती लाईन्स जी आहे ती सेंटर ऑफ कर्वेचरसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण रेडियस ऑफ कर्वेचरमध्ये आता डायरेक्ट हायलाईट करून टाकतो इथे. रेडियस ऑफ कर्वेचर्स म्हणजे ज्याला आपण वक्रता त्रिज्या असं म्हणतो, महत्त्वपूर्ण भाग आहे. रेडियस ऑफ कर्वेचर ज्याला आपण वक्रता त्रिज्या असं म्हणतो, त्या वक्रता त्रिज्या म्हणजे काय तिथे माहिती दिलेली आहे पहा. द रेडियाई ऑफ R1 अँड R2 ऑफ द स्पिअर्स हुज द पार्ट ऑफ द सर्फेसेस ऑफ ए लेन्स आर द कॉल्ड ॲज अ रेडियस ऑफ कर्वेचर. आता पुन्हा आपण याच्याकडे जाऊया. इथे आपण आता पुन्हा जे कॉन्व्हेक्स लेन्स तयार होतं ते कसं तयार होते ते पाहूया. इथे मी आता पुन्हा एक भाग घेतला, इथे एक पुन्हा आता आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला मी एक असं सर्कल घेतलेले. इथे हा त्याचा सेंटर आहे, हा C1 आणि हा याचा दुसऱ्याचा C2 असे दोन घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर मी काय करणार आहे पहा, इथे आपल्याला रेडियस टाकायचे. म्हणजे आता इथे मी जर याची रेडियस ह्या C2ची रेडियस घेणार आहे, ती C2ची रेडियस घेताना मी इथे ही रेडियस घेतली त्याची. त्याच्यानंतर ह्या गोलाची ही रेडियस झाली. म्हणजे पहिला स्पियर जो आहे S1 त्याची रेडियस झाली R1, दुसरा S2 जो आहे त्याची झाली R2. अशा दोन R1 अँड R2 अशा दोन
काय घेतले मी रेडियस घेतलेले आहेत. इथे ह्या 2 रेडियस जे आहेत त्याला आपण वक्रता त्रिज्या असे म्हणतो. म्हणजे भिंग ज्या गोलाचा पृष्ठभाग आहे त्या गोलाच्या त्रिज्येला R1 अँड R2ला रेडियस ऑफ कर्वेचर असे म्हणतात. म्हणजेच वक्रता त्रिज्या असे म्हणतात. अत्यंत महत्त्वपूर्ण. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण ऑप्टिक प्रिन्सिपल ॲक्सिस. पुढच्या भागाकडे येतो आपण. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय? प्रिन्सिपल ॲक्सिस अत्यंत महत्त्वपूर्ण पॉईंट आला पुन्हा. प्रिन्सिपल ॲक्सिस द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बोथ द सेंटर ऑफ कर्वेचर्स इज कॉल्ड एज अ प्रिन्सिपल ॲक्सिस. आता इथे आपल्याला पुन्हा काय करावं लागेल तर पुन्हा डायग्राम काढावं लागेल. आता आपल्याला काय करायचं पहा. पहिला इथे भिंग घेतला, पण पहिलं वर्तुळ घेतलं, त्याच्यानंतर हे दुसरं त्याचा स्पेअर घेतला आणि दुसरा स्पेअर घेतल्यानंतर पुढे इथे त्याचा सेंटर हा झाला S1 आणि हा झाला S2. हे 2 सेंटर. आता लाईन पासिंग थ्रू काय करायचं आपल्याला C1 अँड C2. लाईन पासिंग थ्रू द C1 अँड C2 आर कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे हा आपला झाला प्रिन्सिपल ॲक्सिस. हे नीट लक्षात ठेवायचं. अत्यंत महत्त्वपूर्ण प्रिन्सिपल ॲक्सिस. आता इथे मी पुढे पाठीमागे पातळ झाला होता म्हणून मी ते थोडं परत काही केलेलं आहे. ही जी लाईन गेलेली आहे ह्या लाईनला म्हणायचं प्रिन्सिपल ॲक्सिस, ज्याला आपण मुख्य अक्ष असे म्हणतो. मुख्य अक्ष हा कशामधून जात असतो? C1 C2 मधून जात असतो. लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता केंद्रातून जाणाऱ्या सरळ रेषेला प्रिन्सिपल ॲक्सिस असे म्हणतात, मुख्य अक्षाचे म्हणतात. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे जातो ऑप्टिकल सेंटर. आता ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय ती माहिती आता घेणार आहोत आपण इथे. त्याच्यामध्ये काय दिलेले पॉईंट पाहूया आपण. ऑप्टिकल सेंटर द पॉईंट इनसाइड ए लेन्स on the principal axis through which the light rays passes through the without changing their path is called as the optical center of lens. In figure 7.4, P1 Q1 P2 Q2 is passing through the O center of optical center O. हे लक्षात घ्या. going along a straight line. Thus the O is the optical center of the lens. आता ऑप्टिकल सेंटर लेन्स म्हणजे काय नेमकं तर इथे मी आता एक लेन्स काढतो. ऑप्टिकल सेंटर आपल्याला पाहायचं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये त्याला आपण प्रकाशीय मध्य असे म्हणतो. प्रकाशीय केंद्र किंवा प्रकाशीय मध्य असे म्हणतो. आता हा झाला तुमचा कॉन्व्हेक्स लेन्स झाला. या कॉन्व्हेक्स लेन्सचा हा पॉईंट मला सेंटर पॉईंट. त्याच्यानंतर आता त्या असा एक बिंदू असतो की त्या बिंदूतून जाणारी सरळ रेषा जी असते म्हणजेच प्रकाशकिरण त्यातून गेल्यानंतर तो सरळ रेषेत पुढे जातो. त्याच्यानंतर ह्या बाजूने येणारं प्रकाशकिरण आपल्याला त्याच पद्धतीने पाहायला मिळणार आहे. असे कित्येकही प्रकाशकिरण तुम्ही त्याच्यातून घेतले तरी ते थोडेही विचलित न होता सरळ रेषेत पुढे निघून जातात. हे लक्षात ठेवायचं. त्याला आपण ऑप्टिकल सेंटर असे म्हणतो, प्रकाशीय मध्य असे म्हणतो. हे लक्षात घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण भाग. मग तो कोणत्याही बाजूने आला तरी चालेल हे पण लक्षात घ्या. म्हणजे तो ज्या बाजूने आला डाव्या बाजूने आला तरी तो आपल्याला त्या बाजूने जाताना पाहायला मिळतो. ही महत्त्वपूर्ण. याला इथे हा जो भाग दाखवलेला आहे मध्य पॉईंट त्याचा, इथे हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण काय म्हणतो ऑप्टिकल सेंटर असे म्हणतो. ऑप्टिकल सेंटर हा ओ अक्षराने दर्शविला जातो. त्याच्यानंतर पुढच्या पॉईंटकडे येतो आपण प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस त्याच्यामध्ये ज्याला आपण प्रिन्सिपल फोकसला मुख्य नाभी असे म्हणतो. मुख्य नाभी प्रिन्सिपल फोकस. द प्रिन्सिपल फोकस when the light rays parallel to the principal axis are incident on a convex lens they converges to the point of the principal axis. This point is called as a principal focus of the lens. आता प्रिन्सिपल ऑफ द फोकस ऑफ द लेन्स म्हणजे काय बहिर्गोल भिंग आपण वापरलं. बहिर्गोल भिंग किंवा बहिर्वक्र भिंग वापरलं त्याला आपण कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो. त्याच्यावरती ज्यावेळेला प्रकाशकिरण पडतात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाशकिरण पडल्यानंतर अपवर्तनानंतर ते एका बिंदूत अभिसारित होतात. अशा बिंदूला काय म्हणायचे प्रिन्सिपल फोकस असे म्हणतात. त्याला आपण मुख्य नाभी असं तो म्हणतो. असे इथे आता मी इथे त्यासाठी एक डायग्राम काढतो. पहा इथे मी हे लेन्स काढलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता त्याच्यावरती आपण एक प्रिन्सिपल ॲक्सिस घेणार आहोत. हा प्रिन्सिपल ॲक्सिस आपण इथे सेंटरला घेतला. त्यानंतर पुढे त्या मुख्य अक्षाला समांतर असणारा किरण मी इथे घेतला. हा इथे असा आला. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन झालं. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो अपवर्तनानंतर असा पुढे गेलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा एखादी परत इथे घेतला मी एक आणि नंतर तो अपवर्तनानंतर पुन्हा जाणार. तसं आपण मी ते खालच्या बाजूला घेतला. तो अपवर्तनानंतर पुन्हा इकडे बाजूला आपल्याला पाहायला गेलं. त्याच्यानंतर हा दुसरा पुढचा घेतलेला आहे. याचं अपवर्तन झालं. अपवर्तनानंतर पुन्हा तो एका बिंदूतून गेलेला आहे. म्हणजे एकच पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. तो पॉईंट म्हणजे हा इथे मिळाला. त्याला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल फोकस एफ असं म्हणतो. मग त्याला आपण एफ या अक्षराने डिनोट करतो. ह्या बिंदूतून सर्व प्रकाशकिरण पुन्हा काय झालेले आहेत
अपवर्तित झालेले पाहायला मिळतात, म्हणजे अभिसारित होताना दिसतात आणि त्या बिंदूला आपण काय म्हणतो, मुख्य नाभी असे म्हणतो. अशा भिंगाला F1 आणि F2 अशा दोन मुख्य नाभ्या असतात. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा भिंग घेता येईल की ज्याला आपण अंतर्वक्र भिंग असे म्हणतो. त्या अंतर्वक्र भिंगावरती पडल्यानंतर तशाच प्रकारचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आता इथे मी एक कॉन्केव्ह लेन्स काढतो, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अंतर्वक्र भिंग असे म्हणतो. इथे मी एक कॉन्केव्ह लेन्स काढलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती आता एक प्रिन्सिपल ॲक्सिस घेऊया आपण. इथे प्रिन्सिपल ॲक्सिस जो असतो की जो सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होत असतो. लाईन पासिंग थ्रू द पॉईंट C1 अँड C2 म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर, हे लक्षात ठेवा. इथे हा त्याचा ऑप्टिकल सेंटर झाला. त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे, म्हणजे प्रकाश किरण हे सरळ लाईन पास द इन्सिडेंट रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, असे आपण इथे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल असलेले इथे काही रेज घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे हे रेज घेतल्यानंतर हे जे रेज आहेत हे अपवर्तनानंतर एकाच बिंदूत एकवटतात, असा हा भाग आहे. ते आपल्याला असं पाहायला मिळेल. इथे हे किरण जे आहेत ते तुम्हाला एकाच बिंदूतून गेलेले पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच काय की त्या कॉन्व्हेक्स लेन्स जे आहे, कॉन्केव्ह लेन्स जे आहे, त्या कॉन्केव्ह लेन्समधून प्रकाश किरण ज्या वेळेला बाहेर पडत असतात त्यावेळेला ते त्याच बाजूतून आपल्याला बाहेर. मग आता इथे पुढे आपण हे जर किरण अशी इकडे वाढवले तर ते आपल्याला इकडे अशी ह्या पद्धतीने जाताना पाहायला मिळणार आहेत. इथे आपल्याला डॉट डॉट लाईनने वाढवावं लागतील. इथे आपण ते डॉट डॉट लाईनने घेऊया. अशा पद्धतीने तुम्हाला पुढे गेलेले पाहायला मिळणार आहेत. या पद्धतीने असे ते जाणार आहेत. ते आपल्याला इकडे हा जो भाग पाठीमागचा जो भाग आहे तो महत्त्वपूर्ण आहे. तिथे आपल्याला हा एक पॉईंट जो मिळाला तो प्रिन्सिपल फोकस आहे. तो म्हणजे अंतर्वक्र भिंगाला सुद्धा दोन प्रिन्सिपल फोकस असतात, F1 आणि F2. तर आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल फोकस मुख्य नाभी असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढे फोकल लेंथ, पुढच्या पॉईंटकडे येतं आपण. फोकल लेंथला काय म्हटलं पाहिजे, द फोकल लेंथ द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स इज कॉल्ड एज ए प्रिन्सिपल फोकस. आता इथे आपल्याला ह्या डायग्राममध्ये दिलेलं आहे पाहिजे. इथे आपल्याला तो भाग जो दाखवला आपल्याला प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स, मध्ये इथे आपल्याला पहिलं किरण हे दिलेलं आहे ते कॉन्केव्ह लेन्स दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे हे कॉन्व्हेक्स लेन्स दिलेलं आहे. इथे सर्व प्रकाशकिरण एकत्रित आलेले आहेत. इथे प्रकाशकिरण आपल्याला एकत्रित आल्यासारखा भास होतो, असे हे फोकस आहे. त्याच्यानंतर पुढे इथे पुढचा पॉईंट दिला आपल्याला प्रिन्सिपल फोकस. ते त्या याच्यामध्ये पुन्हा महत्त्वपूर्ण भाग जो आहे तो आपण हायलाईट करूया. इथे यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, द डिस्टन्स बिटवीन द फोकल ऑप्टिकल सेंटर अँड द प्रिन्सिपल फोकस. आता ऑप्टिकल सेंटर प्रकाशीय मध्य आणि मुख्य नाभी यामधील अंतराला नाभी अंतर असं म्हणतात. तो पॉईंट जो आहे तो आता इथे मी हे करतो, स्केच करतो. पहा इथे. आता इथे जर आपण विचार घेतला तर इथे हा पॉईंट जो आहे त्या पॉईंटमध्ये, म्हणजे आता इथे मी दुसरे डायग्राम काढतो. इथे आपण असं लेन्स काढले. त्याच्यानंतर पुढे त्या लेन्सला इथे मध्ये एक आपण ऑप्टिकल सेंटर घेतला आहे. त्याच्यानंतर पुढे त्यातून पास होणारी लाईन घेतली आपण, म्हणजे याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतो. हा प्रिन्सिपल ॲक्सिस घेतला मी. त्याच्यानंतर पुढे ऑप्टिकल सेंटर टाकला. हा ऑप्टिकल सेंटर इथे आला. त्याच्यानंतर पुढे मुख्य नाभी घेतली आपण. ही नाभी इथे आलेली आहे. तर यामधील अंतर जे आहे, म्हणजे या बिंदूपासूनचं अंतर जे आहे ते अंतर म्हणजेच नाभी अंतर. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे, डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द प्रिन्सिपल फोकस, म्हणजे प्रकाशीय मध्य आणि मुख्य नाभी यामधील अंतराला नाभी अंतर असे म्हणतात. हा एकूण भाग आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर यानंतरचा पुढचा भाग जो आहे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. आपण इथे थांबूया. धन्यवाद.